आज आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस आपण इथे साजरा करतोय। आपण पाहिलं शिवसेना भवन या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे युवा नेते, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे आणि अन्य शिवसेना नेत्यांसमवेत सर्व या ठिकाणी जमत असतात आणि स्वातंत्र्य दिन जल्लोषामध्ये चांगल्या रीतीने आपण साजरा करत असताना संपूर्ण सर्व भारतवर्षीयांना शुभेच्छा देत असतो। आणि भारताचं मार्गक्रमण एक लोकशाही, फार समृद्ध अशा लोकशाहीचा देश असलेला भारत प्रगतीपथावर सतत राहावं अशी एक मनोकामना आपण व्यक्त करत असतो। आज तुम्ही म्हणालात की पंतप्रधानांचं 103 मिनिटाचं भाषण, तर ते 100च्या वर मिनटं तर ही मिनिमम मला वाटतं त्यांचे असतात। देशवासियांना चांगला संदेश जाणं गरजेचं असतं। या संपूर्ण वर्षांमध्ये देशाने केलेली प्रगती, भारताने केलेली प्रगती 1947 पासून ते आज 2025पर्यंत याचा एक कुठंतरी लेखाजोखा, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पुढे आलो, कशा रीतीने आपण लोकशाहीची जननी म्हणणारा देश आज कुठं आहे, आज नवोदितांना, आज तरुणांना, तरुणींना कशा प्रकारचा रोजगार आपल्या देशामध्ये आपण उपलब्ध केला, कशा रीतीचे उद्योग आपण उभे केले, आज आपण आपली निर्यात कुठे आहे, आज आपण आयातीवर कसे प्रबंध, आज जे महासत्ता म्हणून आपल्यावर काही निर्बंध लादू इच्छित आहेत, त्या लादणाऱ्या महासत्तांना कशा रीतीने आपण सामोरं जाणार आहोत याचं कुठंतरी एक प्रबोधन होणं हे अपेक्षित असतं। परंतु काही गोष्टी ज्या तुम्ही आता म्हणाल्यात या कुठेतरी पंतप्रधान ज्यावेळेला देशाला संबोधून बोलतात त्यावेळेला देशातला सगळ्यात गरीबातला गरीब माणूस एक आशेनं बघत असतो की उद्याचा दिवस, आजचा दिवस माझ्यासाठी काय, पंतप्रधान माझ्यासाठी काय करतात। सर्वसामान्यांना जी अपेक्षा आहे ते पंतप्रधानांनी या बाबतीमध्ये अशा शुभदिनी जर भारतवासियांना दिली तर ते खरोखर उपयुक्त आणि संयुक्तिक ठरेल। ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांनी भाष्य केलं, शिवाय ते असं म्हणाले की रक्त आणि पाणी आता एकत्र वाहणार नाही आणि सिंधूचा समझोता हा एकतर्फा होता, न्यूक्लिअरची धमकी आता सहन केली जाणार नाही। ते अगदी चांगलं त्यांनी भाष्य केलं। त्याबद्दल पंतप्रधान देशाचा जो एक भारताचा कणखरपणा आहे, एक मुत्सद्देगिरी असू द्या किंवा सार्वभौमत्व, हे मजबूतीनं आपला देश कशा रीतीने जातो आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या प्रकारे आपल्या जवानांनी शौर्य दाखवलं आणि पाकिस्तान जो नेहमी दहशतवादाला पोसत आलेला आहे त्यांचे सगळे तळ उद्ध्वस्त करून एक चोख प्रत्युत्तर त्यांनी दिलं, जगासमोर एक उदाहरण ठेवलं की भारत कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाही आहे। भारत हा सशस्त्र आणि ज्याला जशाच तसे उत्तर देणारा भारत आहे। न्यूक्लिअर धमक्या वगैरे या गोष्टी कुठेही भारत सहन करणारा नाही आहे, तेवढी ताकद भारतामध्ये आहे आणि त्याचं प्रदर्शन म्हणा, कारण ते करायला लावलं, कारण दहशतवादासारखा एक भयानक प्रकार जो करून आपल्या देशाला कुठेतरी हादरा देण्याचा प्रयत्न होत होता त्याला साफ पाडून टाकलं, झाडून टाकलं। पंतप्रधानांचं एक वक्तव्य की डेमोग्राफिकली भारताला बदललं जात आहे, देशातल्या महिलांना आणि बहिणींना टार्गेट केलं जात आहे, या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? पंतप्रधानांनी एक प्रकारे लव्ह जिहादकडे त्याचं इंडिकेशन वाटतं आहे का? आता हे इंटरप्रिटेशन आपण करत असाल, डेमोग्राफिकली भारत बदलतो आहे। डेमोग्राफी म्हणजे आज काल आपण जिथे होतो, जी लोकसंख्या होती त्यातून झालेला बदल। आज डेमोग्राफीच्या माध्यमात जर खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर आज सगळ्यात तरुण देश, जगामध्ये तरुण देश म्हणून आपली गणना केली जाते। आज ते तरुण हाताला काम आहे का याची विचारणा करतायत, बेरोजगार असलेले आवासून सरकारकडे पाहतायत की आम्हाला शाश्वत रोजगार द्या। आज गिग वर्कर्स कोट्यानुकोटी झाले आहेत, त्यांच्यावर कुठलीच त्यांची समस्या कुठे सरकारने त्याबद्दल कुठचं भाष्य केलेलं आहे। आज कॉन्ट्रॅक्ट लेबर हे प्रचलित झालेलं आहे। आज पब्लिक सेक्टर जिथे शासनाचं खऱ्या अर्थाने एक मोठी जबाबदारी असते की बँका असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, ऑइल कंपन्या असतील, प्रत्येक पब्लिक सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही तिथे लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून द्या, तरुणांना नोकऱ्या द्या।
आज राज्य सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, काय परिस्थिती आहे, नोकऱ्या किती जागा खाली आहेत याचं कुठंतरी एक गणित येतं. त्या जागा दाखवल्या जातात, पण भरल्या किती जातात आणि भरल्या गेल्या तरी त्या कुठल्या प्रकारात येतात. तुम्ही हंगामी नोकरी देता, हंगामी नोकरी देऊन नोकरी दिलेल्याचा आकडा तुम्ही वाढवता, हे शोभनीय नाही आहे. तिथे खऱ्या अर्थानं तुम्हाला हा जो काही विषय एवढा गंभीर आहे तिथे हात घालावाच लागेल आणि तेच देशाचं सामर्थ्य असेल. इथे डेमोग्राफिकली जो डिव्हिडंड आपल्या देशाला पाहिजे आहे तो त्या प्रकारे पाहिजे. तरुण असलेला देश हा सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त GDP, सगळ्यात जास्त आपलं सामर्थ्य दाखवणारा, निर्यातीत आम्ही पुढे, आयात आम्ही कमी केली, आम्ही आत्मनिर्भर खऱ्या अर्थानं जे आहोत हे दाखवणारे पॅरामीटर्स हे होते. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आज मास्कबंदी विरोधी आंदोलन करण्यात आलं आणि त्यामध्ये आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. स्वातंत्र्य दिनी अशा पद्धतीनं दडपशाही पोलिसांच्या वतीनं केली जाते असं आंदोलकांचं म्हणणं आहे. प्रत्येक बाबतीमध्ये दडपशाही आपल्याला दिसते आहे. आमचे नेते आदित्यजी, संजय राऊत साहेब, स्वतः उद्धवजींनीसुद्धा याबद्दल भाष्य केलेलं आहे की तुम्ही लोकांनी काय खावं, कसं राहावं यावर निर्बंध आणणारं सरकार कोण. आज सरकारला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी न करता कुठंतरी लोकांना या बाबतीमध्ये अडकवून हे करायचं, लोकांवर अत्याचार, हे अत्याचारच आहे की आज लोकांना मास्कबंदी नाही आहे हे आज हे केलेलं आहे. आणि त्याला उदाहरणं देताना खुशाल की हे पूर्वीपासून चालवत आलेलं आहे, सगळ्या सरकारांनी हेच केलेलं आहे, अशा प्रकारचा निर्वाळा दिला ते झालं आमचं सुटलं. आम्ही घेतलेले जे काही निर्णय आहे ते अगदी लोकांच्या आणि या जनतेच्या, महाराष्ट्राच्या लोकांच्या त्यांच्या भावनेशी सुसंगत, त्यांना हवे ते आणि त्यांच्यासाठी ते योग्य निर्णय असं ते बोलत आहेत ते साफ होतं. Prime Minister Narendra Modi has said that high power mission to curb demographically the tensions that are in the country. He said that the country is being divided on demographic basis and our women, our sisters are being targeted. Who do you think? This is the interpretation which is being drawn out. I think you need to go and ponder over the issue in deep. Because demographically, if you are speaking, then what was the population of India in 1947? What was it in 1990? Now we are in 2025. So demographically, if you go to see that demographic dividend which is being talked about by the government off and on, that where is the demographic dividend? What are we getting? We are the youngest country in the world, but are we getting that demographic dividend? Instead of saying or instead of trying to make this kind of statements which would divide people among themselves internally, that is not that won't augur well for the country. Instead, this demographic dividend, if you want to reap it, if you want to have it, then the youngsters, those who are there, those who are unemployed, they should be given honorable jobs. What jobs are being offered? In the name of jobs, contract labor, gig workers, numbers are rising by the day. It is in crores. What is meant for them? Whatever jobs you are offering, they are all temporary jobs. People are looking for public sector jobs, government jobs. Government is coming out with that so many thousands and thousands vacancies are there in all government departments. But when they will be filled, and even if they are filled, what kind of nature is being given to them? Are they permanent jobs? Are they contract jobs? And then because of this uncertainty, today the big question is there in front of the youth, that where are we and when the government of India would address all these issues and state government. So speaking about trade deal, he said that our farmers or people from dairy sector, fishermen will not be hurt by the trade deal. Of course, trade deal, we need to protect our farmers, dairy producers, and these are the things which are meant for India. India is self-sufficient in a way. What we were yesterday, we are better today and will be best tomorrow. And if this target is to be achieved, then government has to address these issues which I thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.